परमार्थ जरी सोपा वाटला पण परमार्थ करत असताना सगळ्यात असणारे आपल्याला आडवे येणारे जर कोण असते दिसत नाही पण त्यांचा परिणाम मात्र आपल्याला भोगावा लागतो. बऱ्याच गोष्टी दिसत नाही पण त्यांचा पगडा लय असतो. त्या पगड्यापैकी सगळ्यात जास्त असणारे काम आणि कोण आहे क्रोध आहे. खरं जर पाहिलं तर ज्ञानाशिवाय माणसाला मुक्ती नाही. पण ज्ञानाकडे जाऊ देत नाही तर कोण असेल तर ते काम आणि क्रोध आहे. म्हणून तर मौलिक ज्ञानोबा म्हणतात हे काम क्रोधोपायी नाही आणि हे कृतांताच्या ठाई मानी हे ज्ञाननिधीचे भुजंग विषय दरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मार्ग हे. बघा बरं प्रत्येक गावामध्ये टाळ आहे मदंग आहे भजनासाठी मंदिर पण आहे पण खरंच भजन होत आहे का? भजन नाही. इकडं माणसं चव्हाट्यावर जर बसलं नाहक दिल्लीच्या गप्पा हानी बसले किती असणार उगाच चवळीत बसलं तर त्याचा फायदा काहीच फायदा नसतो. वेदशास्त्र आणि आपले वाडवडील आपल्याला सांगतात की भजनानं अशा प्रकारे जीवनाचं सार्थक आहे. सकाळपासून झोपेपर्यंत आपल्या मुखातून किती वेळा नामस्मरण येतं. देवानं 2 हात दिले पण टाळी वाजून गावा आपल्याच्या रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणणं होतंय का? होतंय का नाही होत? ज्ञाननिधीचे भुजंग काही माणसं अशा प्रकारे 10 आणि 11 वाजले तरी चव्हाट्यावर गप्पा म्हणतात पण जर भजनाची घंटी झाल्याबरोबर की लगेच त्यांना आळस येतो चला आता झोपायला जावं लागतं. पण मंदिराकडे कधी कोण येऊ देत नाही त्यांना. ते काम क्रोधोपायी दया ते कृपेची साठवण नाही हे कृतांताच्या ठाई मानी देती हे ज्ञाननिधीचे भुजंग विषय दरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मार्ग भजनाकडे येऊच देत नाही. म्हणून गावात असे माणसं आहेत पहार पिळते पण त्यांच्या आणखीन खांद्यावर टाळ नाही त्यांनी येऊ दिला नाही. आणखीन ते टाळ घेऊन नाही भजन करू शकते. काय कारण आहे? बरेच असे माणसं येतात 2-2 तोळ्याचे लॉकेट येतं पण गळ्यात माळ नाही आणखीन काही. पोटासाठी महाराष्ट्र सोडून कर्नाटकात जाते मला पंढरपूरला जायचं म्हणून एक पाऊल टाकलं नाही अशी आणि सगळी केस पांढरे झाली नाही का? ज्ञानोबा तुकोबारायांसारखे अशा प्रकारे ते नाहीत ऐकू शकत. याचं कारण नाही हे काम क्रोधोपायी असे काम आणि क्रोध माणसाला काय करतात भजनापासून असणं भजनाकडे जाऊच देत नाही. पण असे जरी असले तरी या विश्वनाथाचं महादेवाचं अशा प्रकारे जर नामस्मरण केलं नामस्मरण कलियुगामध्ये सगळ्यात मोठं साधन आहे. नाथ महाराज भागवतात वर्णन करतात कोणाशी न कळे जनी कलियुगी नाम हे अमृत संजीवनी. कलियुगामध्ये नाम हे अमृत संजीवनी आहे. जो नामस्मरण करतो तर अमृत संजीवनी केल्याचा अशा प्रकारे त्याला फायदा होतो. म्हणून वाचे वदता शिवना तया नबाधी अनेक अशा प्रकारे क्रोधाची बाधा झाली. बरेचशे माणसं राग आला औषध केलं राग आला फाशी घेतली. या भारतामध्ये जवळजवळ 10% माणसं रागानच काय होतं राग येत असतो पण संत कृपे आणि देव कृपेशिवाय तो आवरत नसतो. तयानुबाधी तिसऱ्या चरणामध्ये अशा प्रकारे
जातं तर या देहाच्या माध्यमातून आपल्याला पुरुषार्थ करता येतो. पुरुषार्थ करोति इति पुरुषार्थ. बरं, मग पहिला पुरुषार्थ आहे तो धर्म. आणि धर्म हा पुरुषार्थ वयाच्या 24 वर्षापर्यंत केला पाहिजे. ब्रह्मचारी धर्म भोकावी अक्षरी, पाठ पाठांतर, साधू संतांच्या ग्रंथाचं चिंतन, कला गुण हे ब्रह्मचारी धर्मामध्ये केल्या पाहिजे. ज्याचा अशा प्रकारे धर्म असणारा पुरुषार्थ बरं का मजबूत आहे त्याची इमारत ढासळत नाही. आणि हे मात्र अशा प्रकारे नुसतं चव्हाट्यावर बसण्यात नाही का, इकड्या तिकड्या गप्पा मारण्यामध्ये जर हा पुरुषार्थ हे जर वय गेलं आणि धर्माची ज्याची असणारी इमारत मजबूत नाही तर पुढचे मजले काही त्याच्या उपयोगाला. म्हणून धर्म म्हटलं की वयाच्या 24व्या वर्षापर्यंत शिकत राहावं. व्रत उपवास, तप तीर्थाट, यात्रा, साधू संतांची सेवा, भगवत भजन या सगळ्या गोष्टी अशा प्रकारे ब्रह्मचारी धर्मामध्ये केल्या. धर्म आता पुन्हा असणारा पुरुषार्थ आहे तो अर्थ. पैसा कमवला पाहिजे. कसल्याही मार्गाने पैसा कमवायचा. जोडून या धन उत्तम व्यवहारे, चांगल्या असणाऱ्या व्यवहारानं पैसा कमवावा. पैसा कमवला हे जितकं महत्वाचं आहे, विधायक कार्याला त्याचा खर्च सुद्धा झाला पाहिजे. बऱ्याच लोकांना पैसा कमवायचं माहिती पण खर्चायचं. आता हे सत्कर्म पैशावाले करू शकतात पण सत्कर्माला मुळात अशा प्रकारे आपला पैसा थोडा कारणे लागावा असं क्वचित माणसाला वाटतं. बरं, कारण सत्कर्माला पैसा जर खर्च झाला उत्तमची गती तू पावी, उत्तम भोगील जीवखानी. चाकरवाडीच्या माऊली एकदा त्यांच्या कीर्तनातून सांगितलेला दृष्टांत. लोकांना वाटतं की धर्मामुळं पैसा जर खर्च झाला तर मग आपल्याजवळ राहणार नाही. माऊलीने कशा प्रकारे गंगेमध्ये खोदलेल्या विहिऱ्याचा दृष्टांत. झिरा असतो, त्या गंगेमध्ये एक झिरा निर्माण केलेला होता आणि त्या झिऱ्यामध्ये पाणी किती होतं? फक्त अर्धा तांब्या पुढं एवढंच पाणी असतं. एक माणूस घागर घेऊन गेला, म्हणला आता इतक्या लागून आलोय आणि पाणी बघितलं तर किती याच्यामध्ये, पाणी बघितलं तर अर्धा तांब्यात फक्त पुढं, आणि हे जर घेतलं तर पुन्हा झिऱ्यात राहणार नाही. जाणकार म्हणला तू काय कर, फक्त भरायला सुरुवात कर. बरं, महाराज भरायला सुरुवात जर केली तर हजारो घागरी भरल्या नाही. तसं माऊलीने म्हणायचं, धर्मासाठी तुम्ही जर धन खर्च केलं तर ते आनंद पटीने अशा प्रकारे परमात्मा तुम्हाला देणार आहे. नाही तर धर्मासाठी जर खर्च केलं तर पुन्हा आपल्याकडे कुठं राहील असं तुम्ही कधी समजू. अनेक वर्ष झाली पण हा दृष्टांत तुम्हाला माझा चांगल्या ध्यानात आहे. बरं, तर अशा प्रकारे पैसा कमवायचा पण जोडून या धन उदास विचारे मीच करी, उत्तमची गती तू एक पावे, उत्तम भोगील जीवखानी नाही. काम काम सुद्धा अशा प्रकारे विधियुक्त अशा प्रकारे जर याचा उपयोग केला तर चांगली संतती निर्माण होते. आणि शेवटचा जो पुरुषार्थ आहे तो म्हणजे मोक्ष. मोक्ष म्हणजे काय? सकल वासनेची शांती आणि या नाव मोक्ष. जसे की अशी वृत्ती निर्माण व्हावी की आणि दुसरे मज नाही आता, नेमिलिया चित्तापासूनिया पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. हा पुरुषार्थ अशा प्रकारचा आहे. धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष भगवान पाहिलं हे सगळे प्राप्त होतात आणि शेवटच्या चरणामध्ये अशा प्रकारे गुरु वर्णन करतात. एक जनार्दनी शिवा, एक जनार्दनी शिवा, एक जनार्दनी शिवा, एक जनार्दनी शिवा,
वारी कळी काळाचा भेव, कळी काळाची असणारी भीती आहे ती नाही शिकत. कलीचा जर विचार केला तर कली पापाचीच मूर्ती. कली अशा प्रकारे कलियुगामध्ये बऱ्याचशा गोष्टी उरफट आहेत. माणसं सुज्ञ कुणाला म्हणतात? ज्याला अनेक जणांना फसवून आपल्याला मोठं होण्याची कला आहे त्याला हुशार म्हणतात. आणखीन कोण मोठा? जो सूर्य उगवल्यानंतर मी झोपतो नाही, ज्याचा भौतिक फक्त असणारा मोठेपणा आहे. दान धर्म नाही, भगवत भजन नाही, सत्कर्म नाही, नाही का? आणखीन आपल्यात आपण थोरलं कोणाला म्हणतो महाराज? ज्याचे केस पांढरे झाले, ज्याला पाठांतर बी आता इसरायला लागलं, बसलेली जागा उठवाना, त्याला काय माणसं म्हणते? तर थोरलं म्हणते. पण खरं हे थोरले पण आहे का? खरं थोरले पण नाही ते. ज्याचं आयुष्य अशा प्रकारे आता कमी होत आलं, ज्याची प्राज्ञा संपत आली, फुलेली काठी त्याला आता काय होईना, ध्यानात राहीना, नाही का? जयाचे आयुष्य धापुटे होय, बळ प्राज्ञा जिरुनी जाय, तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून. आणखीन काय उपाटे सांगा? एखाद्या वेळेला सप्ताह जर असला तर माणसं दान धर्म करायला सोनाराच तराजू घेतात. काय पट्टी ठेवली? 200 रुपये. त्यानं दिली का? त्यानं दिली का? असं 17 जणांनी दिली का अगोदर विचारायचं. बरं मग आमची येते का? बरं. आणि पंत मोठं डॉक्टर, वकील, इंजिनियर ह्या पदावर. बरं. काही माणसं कापसा याची देत पण त्यांनी दिली का अगोदर विचारायचं नाही का? अशा प्रकारची स्थिती आहे. आणि आता जर अशा प्रकारे जर म्हणून बघ किती स्पर्धा आहेत आता तिकीट मिळण्यासाठी. तिकीट मिळण्यासाठी एवढ्या स्पर्धा असतात आणि निवडून येण्यासाठी बरं करोडो रुपये खर्च करतात. किती करोडो रुपये. पण दृष्टाची जोडी लागी भांडवल न सुटे कवडी. आणि आता पैसे खर्च करताना आता काय मतदान करणाऱ्याला हे कशानं भुली देतं? कशानं भुली देतं? ते अमृतच असतं त्या पेटेने नाही. ज्यांनी कधीच स्पर्श केलेला नाही बरं त्यांना नादी कोण लावी देतं? नाही का? फुकट असल्यास काय त्यांना फुकट असल्यास अनेक निवडणुका कमीत कमी 5-25 बकऱ्याच्या नाही का मुळावर येतात नुसत्या ग्रामपंचायतच्या निवडणूक. इतका तळतळाट घ्यायचं निवडून यायचं त्याच्यापेक्षा पंढरीचं वारकरी झालेलं काय बिघडलं मग. आणि पुन्हा उगाचच आरडत बसायचं. अरे बाबा निवडून यायला कमीत कमी 25 लाख रुपये लागले. तुला कोण खरंच म्हणलं होतं? जर 25 लाख अशा प्रकारे खर्च करायची, या 25 लाखामध्ये किती सत्कर्म होईल नाही. पण जिथं काही महत्वाचं आहे तिथं काहीच खर्च करायचा नाही, सत्कर्म काहीच करायचं नाही. आणि त्याला अशा प्रकारे आपण शुद्ध म्हणतो नाही का? कली पापाची मूर्ती. आणि याच्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर मग अशा प्रकारे यांचं नामस्मरण जर केलं कलियुगात अशा प्रकारे मुक्त होता येतं. अशा प्रकारची उपासना या भगवान विश्वनाथाची आहे. नाम साराचे ही सारा, नाम साराचे ही सारा.
परमानंदाची प्राप्ती होते आणि उपासना मोठी सुखी आहे.